चला आज बनवूया 5 मिनिटांमध्ये असा झटपट मावा केक। तर सर्वात पहिले आपण घेतले मिक्सरचं भांडं। तर इकडे 1 वाटी आपण रवा घेतला। रवा बारीक आहे, तर जाड कुठलाही घ्या, कारण मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहोत। त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची। तर 1 वाटीला अर्धी वाटी परफेक्ट मेजरमेंट आहे, व्यवस्थित गोड होतो। आता हे मिक्सरला फिरवण्याच्या आधी आपण याच्यामध्ये 2-4 हिरव्या इलायचे असं सोलून घ्यायच्यात बघा। तर तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता, पण मटवाले टाकलं तरी पण छान लागतं टेस्ट। त्याच्यामध्ये आपण पाव वाटी एवढं तेल घ्यायचं आहे। तुम्ही तेल या तर बटर तुमच्या आवडीचं घ्या, फक्त तेल कुठलं फ्लेवरवालं घ्यायचं नाही, जसं की राईचं त्याचं तेल असतं ना एकदम ते घ्यायचं। पण रवा साखर इलायची बारीक करून घेतले ते टाकायचे। तर जास्त एकदम गरम नाही, सोकमट घेतले। तर हे थोडं थोडं करून आपण दूध टाकायचं, एकदम नका टाकू, थोडं थोडं टाकू आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। आपण बेकिंग पावडर टाकली आणि हाफ चमचा म्हणजे पाव चमचा जेवढी खायचा सोडा टाकायचा आहे। अर्धा चमचा पण नाही, अर्ध्या चमच्याला पण कमी असा खायचा सोडा टाकायचा। हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, चालेल। थोडं उरलेलं दूध आहे आपण ते पण टाकूया, थोडंसं वाचून बघा, थोडंसं अजून राहिलं आहे। ते 15 मिनटं ठेवलं तरी चालतं आहे। मी पण इथे फक्त 15 मिनटं ठेवलं होतं, तुमच्याकडे वेळ असेल तर कमसे कम अर्धा तास तरी ठेवा। तर मी इथे 15 मिनटामध्येच बनवलेलं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, रवा आपला छान भिजला आहे। आपण मिक्सरला फिरून घेतला तर एकदम बारीक असं झालं आहे ना, तर लगेच भिजतो। त्यात जास्त टोपामध्ये बनवून दाखवते, सगळ्यांकडेच केक नसतो असं नाही। त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे। बटर पेपर पण सगळ्याकडे अवेलेबल नसतो, बटर पेपर असेल तर जरूर टाका। थोडासा मैदा लावला आहे तेल लावून, पट तयार करू शकता। थोडीशी वरून टुटी फुटी टाकली। 10 ते 15 मिनटं झालेत लो टू मिडियम गॅसवर गरम करायला म्हणजे ती व्यवस्थित गरम झाली। आज आपण कढईमध्ये बनवतोय केक झटपट असा। याच्यावर फ्री हीट होऊन झाली ना व्यवस्थित कढई, तर व्यवस्थित केक बनतो। त्याच्यात झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनटं लागू शकतात, 5 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात, जास्त येतं कमी तुमच्या गॅसच्या फ्लेमवर अवलंबून आहे। तर मला इथे 25 मिनटं झालेत बघा आणि केक आपला तयार झाला आहे। आता मधोमध आपण चाकू घुसून बघूया, पूर्ण क्लीन निघला तर आपला केक तयार झाला आहे बघा, व्यवस्थित क्लीन आहे म्हणजे केक आपला पूर्णपणे तयार झाला आहे। गॅस बंद केला आहे आणि याला थंड करून घ्यायचं पूर्णपणे, सहज निघला, याला बटर पेपरची पण गरज नाही पडलेली। तर बघू शकता एकदम मस्त असा आपला हा केक तयार झाला आहे, स्पॉन्जी खूप झाला आहे। तर बघू शकता कलर पण खूप छान आला आहे। तर मी हा तुम्हाला जर माझा हा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।